पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर वेगवेगळ्या ठिकाणी का आहे? हा आहे इतिहास. पंढरपूर तीर्थक्षेत्र. पंढरपूर हे भारतातील एक प्राचीन व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जिथे प्रतिवर्षी कोट्यावधी भाविक दर्शनासाठी येतात. विठोबांचे दर्शन. इथे भक्त विटेवर उभ्या असलेल्या परब्रह्म श्री विठोबांचे दर्शन घेतात. 5000 वर्षांचा इतिहास. पंढरपूरचा ज्ञात इतिहास सुमारे 5000 वर्षांचे असल्याचे सांगितले जाते. पद्मपुराणातील कथा. पद्मपुराणानुसार रुक्मिणी श्रीकृष्णांवरती रुसून दिंडीर वनात म्हणजेच आजच्या पंढरपुरात तप करण्यासाठी आली होती. कृष्णांचे आगमन. रुक्मिणीला शोधत श्रीकृष्ण पंढरपुरात आले, पण ते प्रथम भक्त पुंडलिकाच्या घरी गेले. पुंडलिकाची भक्ती. पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. त्याने श्रीकृष्णाला थांबवण्यासाठी वीट फेकली, व श्रीकृष्ण त्या विटेवरती उभे राहिले. विठ्ठल हे नाव. श्रीकृष्ण विटेवर उभे राहिल्यामुळे त्यांना विठ्ठल म्हणतात. स्वतंत्र मंदिराची स्थापना. विठ्ठल जिथे पुंडलिकाच्या आग्रहाने थांबले आणि रुक्मिणी जिथे तप करत होती, ती दोन वेगवेगळी ठिकाणे असल्याने त्यांची मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी उभी केली गेली आहेत.